पातळीवर आज रोजी 3 फेब्रुवारी 2021 रोजी एक निवेदन देण्यात आले आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने सन 1950 पूर्वीचा जातीचा उल्लेख असलेला पुरावा मागू नये, कोडी नोंदीवरनं प्रकरण फेटाळू नये, प्रथमदर्शनी जो पुरावा असेल त्या पुराव्या ग्राह्य धरून सर्टिफिकेट देण्यात यावे। त्याचबरोबर शेतीचा कुड कायद्याची किंवा हलक्या गाव कामगाराची जी जमीन आहे ही ग्राह्य धरून सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी देण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले। आणि या सर्व तरतुदीचं पालन जर कोणता सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी जर करत नसेल तर त्याच्यावर 166 अन्वये भारतीय दंड संहितेचे 166 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले। या प्रकारे आम्ही आमची जे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट होते त्या डॉक्युमेंटच्या आधारे आम्ही राजेंद्र भारुडे यांना दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। त्यांनी आमच्या निवेदनाची एक दखल घेऊन सर्व प्रांताधिकारी यांना या निवेदनाप्रमाणे कारवाई करण्यासाठी त्यांनी सूचित केलेलं आहे आणि तसे आश्वासन दिलेलं आहे। म्हणून यापुढे जर का कोणता अधिकारी सक्षम अधिकारी हा कोडी नोंदीवरून जर प्रकरण फेटाळत असेल तर अशा जुलमी आणि अन्यायकारक प्रत्येक अधिकाऱ्यावर भारतीय दंड संहितेचे 166 अन्वये त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करता येतील आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचे गुन्हेसुद्धा दाखल करता येतील। या प्रकारे आम्ही निवेदन दिलेले आहे। आणि त्याचबरोबर जर या प्रकारे आमच्या निवेदनाची दखल घेऊन जर कोणी कारवाई करत नसेल तर त्यांना जातीच्या कायद्याचे कलम 17 जो आहे या प्रकारे त्यांची जी कृत्य आहे हे सद्भावनेने केलेले नाही, सतसत विवेक बुद्धीने त्यांनी केलेलं नाही असे गृहीत धरून त्यांच्यावर कारवाई करणे अटळ होईल हे त्यांना इंटिमेटसुद्धा करणे या निवेदनामार्फत जिल्हाधिकारी राजेंद्र भारुडे यांनी आज आमच्याकडे कबुली दिली। आणि म्हणून मित्र हो, आपल्याला संघर्ष हा अटळ आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष आहे। हा संघर्ष लढा शासनाच्या विरुद्ध आहे। त्यामुळे प्रत्येकाने सहज कोणतीही गोष्ट न घेता जाणकारांना बरोबर घेऊन या संघर्षामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही यायचं आहे। तुम्हाला सर्टिफिकेट जर पाहिजे असेल तर तुम्ही प्रकरण दाखल करायला पाहिजे आणि प्रकरण दाखल करताना त्याचा पाठपुरावासुद्धा केला पाहिजे, तरच आपल्याला न्याय मिळेल, अन्यथा न्याय मिळणार नाही। म्हणून आज जरी आम्ही निवेदन दिलेलं असेल तरी समाजाचं सुद्धा कर्तव्य आहे की त्यांनी या सक्षम अधिकारी आणि जे उपविभागीय अधिकारी आहे यांच्याकडे प्रस्ताव योग्यरित्या सादर करावे आणि या प्रमाणपत्राच्या मोहिमेमध्ये तितक्या जोमाने भाग घ्यावा। जय वाल्मिकी।